आज आपण घड्याळावर आधारित जे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतात ते प्रश्न आपण पाहणार आहोत। मग घड्याळावर आधारित नेमके प्रश्न कसे पडतात तर पहा, 4 वाजून 40 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा, तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होतो? पहा, इथं आपल्याला गणित काय विचारले की 4 वाजून 40 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होतो। आता पहा, ही आपली घड्याळ आहे, ठीक आहे, आपली घड्याळ आहे। एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। आता घड्याळामध्ये 3 काटे असतात। घड्याळात किती काटे असतात? 3 काटे। एक सेकंद काटा असतो, एक तास काटा असतो आणि एक मिनिट काटा असतो। मग हे घड्याळ काय, तास काटा आणि मिनिट काटा। मग आता किती वाजले? 4 वाजले, म्हणजे हा काय झाला? तास काटा। 4 वाजून किती मिनिटं झाले? 40 मिनिटं, म्हणजे मिनिट काटा किती वर असणार आहे? 8 वर। आपल्याला काय विचारलं, यांच्यामध्ये कोणता कोन तयार होतो? तर ही जी घड्याळ आहे ही घड्याळ 360 अंशाची असते। मग एक घर, आता हे एक घरामध्ये किती? 30 अंशाचा असते। 12 आणि 1 च्या मध्ये किती अंश असेल? 3 अंश। 1 आणि 2 मध्ये किती अंश? 3 अंश। मग असे किती घर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। किती घर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, बरोबर आहे? मग हे किती अंश झाले? 32 36 360 अंश। ज्यावेळेस मिनिट काटा एकदा सरकतो त्यावेळेस तो मिनिट काटा 6 अंशात सरकत असतो। किती अंशात सरकत असतो? 6 अंशात। आणि ज्यावेळेस तास काटा एकदा सरकतो त्यावेळेस तो सरकत असतो 1/2 तासात, 1/2 अंश तासात। आता पहा, तुम्हाला घड्याळीमध्ये याच्यामध्ये 4-5 काड्या दिसतात, असे दिसतात छोट्या मोठ्या। ज्यावेळेस मिनिट काटा एकदा सरकतो त्यावेळेस तो किती अंशात सरकत असतो? 6 अंशात सरकत असतो। आणि ज्यावेळेस तास काटा सरकत असतो त्यावेळेस हा तास काटा 1/2 अंशात सरकत असतो। मग आता आपल्याला काय विचारलंय तर 4 वाजून 40 मिनिटं झाली, म्हणजे हा काटा कुठं आला? 4 वर, आणि हा काटा कुठं आला? मिनिट काटा 8 वर। मग एकूण किती घर आहेत पहा? 1 2 3 4। किती घर झाले? मग 30 गुणिले 4, 3 चोक 12, किती अंश झालं? 120 अंश। 1 2 3 4, 30 गुणिले 4 किती झाले? 120 अंश। आता पहा, 4 वाजून 40 मिनिटं झालेत, म्हणजे हा तास काटा 4 वरच राहणार आहे का? नाही, हा तास काटा कुठे येणार आहे? समोर येणार आहे, म्हणजे कोण कसा होणार आहे? लहान होणार आहे। मग अशा वेळेस काय करायचं, या मिनिट किती आहेत आपले? मिनिट किती आहे? 40 मिनिटं आहेत। मग या 1/2 न कशाला गुणायचे? या 40 मिनिटाला गुणायचे। या 40 चा छेद काय नसतो, म्हणजे 1 असतो। मग आता पहा, बे 2 4 शून्याला 0, 20 20 वजा किती आहे? 20। इथं आपण वजाबाकी का करायलो? कारण की आपण हे जे धरलाय, काय धरलंय? हे जे माप धरलंय, कुठून धरलंय? 4 पासून धरलंय। पण 40 मिनिटं झाले, म्हणजे तास काटा हा फक्त 40 वर राहणार आहे का? नाही, तो तास काटा कुठे येणार आहे? समोर येणार आहे, म्हणजे कोण काय होणार आहे? लहान होणार आहे। म्हणून आपण इथे काय केले? वजा 20 केले। म्हणून काय करायचं? 120 मधून किती वजा करायचे? 20 वजा करा, किती येणार? मग किती येणार?
हा कोण किती अंशाचा तयार झाला? 100 अंशाचा कोण तयार झाला. ही झाली ही पद्धत. आता जर दुसरं जर एखादा फॉर्म्युला वापरायचा तर फॉर्म्युला कोणता वापरायचा? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. आता फॉर्म्युला कोणता आहे? फॉर्म्युला 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. इथं 30 गुणिले किती तास आहे? 4 वजा 11/2 गुणिले किती मिनिट आहे? किती मिनिट आहे? 40 मिनिट. मग 3 चौक 12 किती आलं? 120 वजा बे 1 बे बे दोन्ही 4 शून्याला 0. मग 11 दोन्ही 22 शून्याला 0. आता 220 मधून 120 वजा करा किती येणार आहे आपलं उत्तर? 100 अंश. म्हणजे 4 वाजून 40 मिनिट झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होणार आहे? 100 अंशाचा कोण तयार होणार. ओके, समजलं. आता जर 12 वाजून 59 मिनिटापर्यंत हे सूत्र कधी वापरायचं? जर 12 वाजून जर 59 मिनिटापर्यंत जर विचारलं 12 वाजून 5 मिनिटं, 12 वाजून 10 मिनिटं, 12 वाजून 20 मिनिटं, 40 मिनिटं असं जर विचारलं तर त्याला हे सूत्र वापरायचं नाही. मग त्याला सूत्र कोणतं वापरायचं? तर कोणतं वापरायचं? 11/2 हे सूत्र वापरायचं. कधी? ज्यावेळेस 12 वाजून 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40 मिनिटं, 50 मिनिटं असे 59 मिनिटापर्यंत असेल तर त्याला हे सूत्र वापरायचं आणि बाकीच्यांना कोणतं वापरायचं सूत्र? हे वापरायचं. ही पद्धत सोपी आहे आणि जर हे सूत्र पाठ केलं तर हे तर सोपंच आहे. ओके, काय अडचण नाही. ओके.